नमस्कार. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बघा मी एक तुम्हाला सांगते. बघा, आपलं घर परिवार असतं. आपलं घर परिवार असतं. आपलं कुटुंब मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बारीक असू द्या मोठं असू द्या, आपलं कुटुंब. तर बघा, जी स्वयंपाक करते ना आपल्या कुटुंबामध्ये, मुलगी किंवा आपली सूनबाई, तर त्या सूनबाईनं काय करायचं, देवाचं नाव घ्यायचं, अन्नपूर्णा आपल्या हातामध्ये घ्यायची, देवाचं सिमरन करायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. बघा तुम्ही किती ते स्वयंपाक गोड लागतंय. ज्याला भूक नसली ना ते पण खाणार. आणि एक बात तुम्हाला नक्कीच सांगते मी, एक बात काय सांगते मी तुम्हाला, बघा काय बी असू द्या, जेवण बनवतात ना आपण, भाजी बनवतात ना, कोणची पण भाजी असू द्या, आपण बनवतात ना, त्याला काय करायचं, मीठ तुम्ही व्यवस्थित टाका. मीठ जर व्यवस्थित टाकलं ना तर कोणीच मीठ नाही मागणार. आणि हे बघा, मीठ कमी असलं तर हे बघा, 4 जण गपचिप खात्यान, पण 1 जण गपचिप नाही खाणार. 1 जण गपचिप नाही खाणार, काय करणार ते म्हणणार, आई मला मीठ दे. बहीण असली तर बहिणीला म्हणणार, ताई मला मीठ दे. बायको असली तर बायकोला म्हणणार, ए मला मीठ दे ग जरा. हे वरून मीठ खाणं शुभ नाही आहे. वरून मीठ खाणं एक दलिंद्रीचं कारण आहे. म्हणून आपण काय करतो, थोडं आळणी झालं की आपण वरून मीठ टाकून खातो. तसं करूच नका. अहो, त्या वरच्या मिठाने आपल्याला एवढं हे बघा संकट पण उभं राहतं आणि माणसाला बिमारीचं पण कारण होतंय. म्हणून शिने हे बघा, मुलींनो, तुम्ही स्वयंपाक करतात ना तर मीठ व्यवस्थित टाका. माझं हेच म्हणणं आहे. रामकृष्ण हरी. पण वरून मीठ कुणीच खात जाऊ नका. बघा, हे लई दलिंद्रीचं कारण आहे. आणि ते आणि जीवावरचं पण आहे. बघा, का ते मीठ खाणार माणूस वरून वरून मागून मीठ खातं ना, ते माणूस बिमार पडतं. म्हणजे त्याच्यापासून काय पण. म्हणून हे बघा, मी काय पुढचं बोलत नाही, हाय सांगायसारखं, पण हे मला जास्त काय तोंडातून शब्द काढू वाटत नाही. म्हणून हे बघा, तुम्ही समजून जावा मिठापासून. चला, रामकृष्ण हरी. मुलींनो मुलांनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. व्हिडिओ बघा जा. शेअर करायचा माझा व्हिडिओ बरं का मुलींनो, शेअर करायचा मोठा नसते.